सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। छत्रपती संभाजीनगरमधील बजाज नगर येथे श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट व सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळाच्या वतीनं होत असलेले या ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याचा आज 7वा दिवस आहे। 7व्या दिवसाचं दुसरं सत्र आहे। सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी अनादीचे जे 4 पदार्थ सांगितले, जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर, या अनादीच्या व नित्य पदार्थापैकी आपण जीव हा पदार्थ बघत आहोत, त्याचं चिंतन करत आहोत। थोडक्यात आपण आपलं चिंतन करत आहोत। आजच्या या कार्यक्रमाला नाशिकहून उपस्थित असलेले परमार्गसेवक किरणदादा भडांगे, विकीदादा भुजबळ, अनिलदादा निखाडे व शरददादा मुदगुल यांचं आपण प्रथम स्वागत करू। ते खास या कार्यक्रमामध्ये आपल्याला सहभागी होण्यासाठी आजपासून आलेले आहे आणि उद्याही काही सद्भक्त येणार आहे, नांदेडचे, काही नाशिकचे। आपण जीव पदार्थ बघत असताना परमेश्वराने आपल्याला आपण समजून सांगितले आहे, म्हणजे आपल्याला आपणच सांगितलं। जोपर्यंत आपण हा जीव पदार्थ समजून घेत नाही तोपर्यंत आपण आपल्याला ओळखत पण नाही, आपण आपल्याला जाणत पण नाही। जाणणं म्हणजे गुणदोषासह जाणणं। आपल्याला आपले फक्त गुणच माहिती, दोष माहीतच नाही आपल्याला। ते गुण पण पक्के माहीत नाही, योग्य माहीत नाही, यथार्थ माहीत नाही। आपण भ्रमात आहोत। त्या अनुषंगाने आपल्यामध्ये भ्रम निर्माण झालेला आहे की आपण गुणात्मक आहोत। परंतु जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सुंदर असं तत्त्वज्ञान मांडून जीवाचा गुणदोषासह आपल्या पुढं हे मांडलं, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की आपण मायेच्या तमातून निघाल्यापासून अनादी अविद्ययुक्त असल्यामुळे अज्ञान, अन्यथा ज्ञान, जीवत्व, त्या निमित्ताने, त्याच बाजूने, त्यांच्याच आधाराने विकार, विकल्प आणि त्यात स्वभाव, या दोषाचं आपण चिंतन करत आहोत। गेली 4 दिवसापासून हे चिंतन करत असताना आपण कशामध्ये अडकलो आणि त्या अडकण्यातून आपण परमेश्वराने सांगितलेलं आहे की आपल्याला कसं निघावं लागेल। कारण परमेश्वराला तर जीवाला आनंद द्यायचा आहे, परमेश्वराने ठरवून टाकलेलं आहे आणि आपणही ठरवले आनंद घ्यायचा आहे। परंतु अडथळेमधले काय काय आहे, अडीअडचणी काय काय आहे, त्यावरती मात करावं लागेल। एखाद्या व्यक्तीला आजार झाला, त्याला ऑपरेशन करायचं म्हटलं की डॉक्टर चेकअप करतात, ब्लड चेक करतात, BP, शुगर, त्याला काही प्रॉब्लेम तर नाही। ऑपरेशन करण्यासाठी, ऑपरेशन सक्सेस करण्यासाठी त्याची काही अडचण तर नाही, त्याच्या शरीरामध्ये काही कमतरता तर नाही। जेव्हा सर्व फिटनेस बघितल्या जातो तेव्हा ऑपरेशन होतं। तसंही परमेश्वराला आपल्याला आनंद देण्याचं ऑपरेशन करायचं आहे, पण फिटनेस आपला पाहिजे आणि तो फिटनेस आपल्या दोषातून आपण गुणात्मक परावर्तन जर केलं तर, आणि या फिटनेस पायी अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या, परंतु आपण अजून काही फिट्ट झालेलो नाही। हे फिट्ट होणं आणि फिटनेस आपण सांभाळून परमेश्वरापर्यंत आपला प्रवास करणं, हेच म्हणजे अध्यात्म, हेच म्हणजे दैवराटी, हेच म्हणजे परमार्ग आणि हेच म्हणजे परमेश्वराची भक्ती। आपल्या मनामध्ये भ्रम निर्माण झालेले की परमेश्वराची भक्ती म्हणजे काय, दैवाद्य मार्ग म्हणजे काय। पण परमेश्वराने स्पष्ट पारदर्शकपणे सांगितले, आत्मकल्याणाचा हा मार्ग आहे, आत्महिताचा हा मार्ग आहे, म्हणून आत्मशुद्धीशी हा निगडित आहे। म्हणून विचारधारा आपली कशी असावी या अनुषंगाने आपण बघत आहोत आणि हे विचारधारा कशी असावी या अनुषंगाने विचार करताना, चिंतन करताना ज्या दोषाचं आपण चिंतन करत आलो, त्या दोषामध्ये आपण कसे अडकलेलो आहोत, आपल्याला कसा भ्रम झालेला आहे आणि आपण कशामध्ये आलंबनात्मक अडकलेलो, त्यातून आपल्याला कसं निघावं लागेल हे बघितलं। आज सकाळी आपण जीव जीवा उरले असते यापासून सुरुवात केल्यानंतर जीव दोषदर्शिका आहे, जीव दोषाचा आळा आहे। आपण दुसऱ्याचे दोष बघत असतो, आपल्याला ते नॅचरल आहे, आपल्याला दुसऱ्याचे दोषच दिसतात, गुणात्मक आपल्याला काही दिसत नाही। आणि गुणात्मक
पाहण्यासाठी, गुणात्मक दिसण्यासाठी पहिले आपल्याला गुणी व्हावं लागतं, आपल्याला गुणी असावं लागतं. जर आपण दोषी आहे आणि आपलं आळच दोषाचं आहे तर आपल्याला दिसणार काय? दुसऱ्याचे दोषच दिसणार. आणि देवाने या उलट सांगितलं आहे, जिथंही जा तिथं गुण बघा, गुण घ्या. आता गुण बघायचे, गुण घ्यायचे, तर ते अगोदर आपल्याला गुणी व्हावं लागेल. आपण दोषाचं आळं आहे, आपल्याला दुसरं काही दिसूच शकत नाही, आपल्याला काही पाहायला भेटूच शकत नाही. परंतु ह्याच अनुषंगाने जर आपण राहिलो, आपल्यामध्ये बदल नाही घडून आणला, तर मात्र परमेश्वराची प्राप्तीचा हा अडथळा आहे आणि तो अडथळा आपल्याला पार करताच येणार नाही. तो अडथळा आपल्याला पार केल्याशिवाय परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. परमेश्वराने आनंद देण्याचं ठरवलं आहे. देवाला हे सर्व माहीत आहे, ज्ञात आहे. अनादि अविद्यायुक्त जीव, त्याच्यामध्ये काय काय दोष आहे, काय काय अडथळे आहे, काय काय अडचणी आहे, आणि त्या अडचणी ह्या आनंद देण्यासाठी आहे हे परमेश्वराला माहीत आहे. म्हणून परमेश्वराने आपल्यापुढं मांडले, जेणेकरून हे तुम्ही समजून घ्या, जाणून घ्या आणि त्यातून बाहेर पडा, तर मला तुम्हाला आनंद देता येईल. अन्यथा मी जरी ठरवलं आहे आणि तुम्ही जरी घेण्याच्या योग्यतेचे असले तरी मला ते देता येत नाही. आणि म्हणून आपण या दोषाचं चिंतन करत असताना सकाळी बघितलं, जीव आणि देवता या सापेक्ष आहे, अपेक्षा आहे. आपल्याला अपेक्षा आहे कोणीतरी चांगलं म्हणावं, कोणीतरी आदर करावा, कोणीतरी मला मदत करावी, मला आवजावं घालावं, ही अपेक्षा आहे आपल्याला. प्रत्येकाने प्रत्येकाकडून अपेक्षा केलेली असते. परंतु आपण जशी दुसऱ्याकडून अपेक्षा करतो तसे दुसराही आपल्याकडून अपेक्षा करतो, हे मात्र आपल्या लक्षात येत. हे जर लक्षात आलं आणि हे सांगायच्या अगोदर सर्वात अगोदर जीव जीवा उरले असते, जे सूत्र सांगितलं ते तत्त्व आपण जर समजून घेतलं तर आपलं हे जे अडथळे आहे दूर होणं, आपलं जीवन उंचावणं आणि परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत नेणं अत्यंत सोपं होऊन जाईल. कारण आपल्या मनामध्ये ज्याच्या दुसऱ्याच्याविषयी काय आदर आहे, काय विचार आहे, काय भाव आहे, तोच त्याच्या मनामध्ये असतो. आपण आदर केला तर तो आदर करतो, आपण चांगलं बोललो तर तो चांगलं करतो. आणि म्हणून आपण अपेक्षा करतोय तर त्या अपेक्षेत पहिले आपण उतरलो पाहिजे. आपण उतरलो आपल्याच अपेक्षेत तर ही जे अडथळे आपोआपच दूर होतात. आपण हे समजून घेतलं की मला जे वाटतंय ना तेच इतरांना वाटतंय, मला जे वाटतंय तेच याला वाटतंय. मग मला काय वाटतंय, मला आदर द्यावा. मग मी समजून घेतलं म्हणजे मला वाटतंय ना आदर द्यावा, तर मग समोरच्याला वाटतंय मला आदर द्यावा. मग आदर द्या, आदर भेटेल. चांगलं बोला, चांगलं भेटेल. चांगला विचार करा, चांगला विचार होईल. इतकं सोपं आणि सरळ आहे. प्रत्येक गोष्ट ही आपल्याशी निगडीत आहे. कारण परमेश्वराने आपल्याला केंद्रस्थानी ठेवून या साऱ्या सृष्टीची निर्मिती केली. आपल्याला केंद्रस्थानी ठेवून स्वतः अवतार घेतला. आपल्याला केंद्रस्थानी ठेवून आपल्याला परमेश्वराने बोध दिलेला आहे. आणि बोध देऊन जीवदेवता, प्रपंच आणि परमेश्वरी चारही पदार्थ कार्यकारण स्वरूप लक्षणाच्या माध्यमातून सांगितलेले. आणि त्यातही जीव हा प्रथम सांगितला का, तर हा जीवासाठी हे सारा आट्टापीठ आहे. या जीवाने जर जीव समजून घेतला तर बाकी खूप समजून घेण्यासारखं काही नाही, काही जाणून घेण्यासारखं काही नाही. तरी ह्या जीवाने जर जीवच फक्त समजून घेतला, यदा कदाचित आपण फक्त जीव पदार्थ समजलो, देवता आवश्यकता नाही, प्रपंच आवश्यकता नाही असं समजलो, आणि परमेश्वर तर आहे, परमेश्वर तो प्राप्तीला नेणार आहे आपल्याला, परमेश्वराच्या प्राप्तीला जायचं आहे, मग आपल्याला या तीन पदार्थाची आवश्यकता काय, जाणून घेण्याची गरज काय, असा जर विचार केला तर हा जीवत्व जो आहे ना विषय, यातून आपण कधीच बाहेर पडणार नाही. अन्यवृत्ती देवाने का सांगितली? अन्याची व्यावृत्ती करण्यासाठी आणि पराची प्रतिष्ठा करण्यासाठी परमेश्वराने अन्यवृत्ती सांगितली. त्याच अनुषंगाने जीवाला जीव का सांगितलं? ह्या जीवानी जीवातून बाहेर पडायचं, जीवत्वातून बाहेर पडायचं, मीपणातून, माझेपणातून, माझ्या दोषातून मला बाहेर पडायचं आहे. आणि मी माझ्यातून बाहेर पडलो मग देवत्यात अडकण्याची शक्यता, म्हणून देवानी देवता पण सांगितल्या. त्या देवतेतून बाहेर अडकलो तर आपण प्रपंचात मात्र अडकलो. त्यातूनही बाहेर पडण्यासाठी परमेश्वराने आपल्याला तत्त्वज्ञान सांगितलं. आणि मग शेवटी परमेश्वराने स्वतःची ओळख दिलेली. पूजनीय माईम भटांनासुद्धा ओळख देताना पहिले 4 अवतार सांगून नंतर 5व्या अवताराकडे आणलं आहे, स्वतःकडे आणलं आहे. डायरेक्ट स्वतःकडे आणलं असतं तर यदा कदाचित पूजनीय माईम भटांची बुद्धी बसली की नसती शंका आहे. देव आयडिया वापरतात फक्त आणि फक्त आपल्या हितासाठी. देव आयडिया वापरतात फक्त आणि फक्त आपल्या भल्यासाठी. म्हणून आपणही काही आयडिया वापरून परमेश्वराच्या प्राप्तीचा ही इच्छा, ही हाव, ही अभिलाषा ठेवली पाहिजे. अभिलाषा आहे आपल्याला, पण आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीची अभिलाषा नाही आहे. आपल्याला सांसारिक
भौतिक सुखाची अभिलाषा. आपण बघितलं आलिंबन आपण कशा कशात अडकलेलो आहे, कशा कशामध्ये अडकून आपण या परमेश्वराने जो बोध दिलेला आहे तो आपण नासवतो आहे, कमी करतो आहे. याची किंमत आपल्याला नाही, आपली किंमत आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण कशातही ते लावतो आहे. म्हणून जीव आणि देवता या सापेक्ष आहे. अपेक्षेव्यतिरिक्त ते काहीच कार्य करू शकत नाही, काहीच करत नाही. आपल्याला अपेक्षा आहे तशी दुसऱ्याला अपेक्षा आहे, आपलं स्वप्न आहे तसं दुसऱ्याला स्वप्न आहे, आपल्याला वाटतं आहे तसं दुसऱ्याला वाटतं आहे. इतकं आणि सोपं. आपण सतत विचारायचं, मनाला विचारायचं. एखादी व्यक्ती समोर आल्यानंतर त्या व्यक्तीविषयी आपल्या मनात काय वाटतं तसंच त्याला आपल्या मनात आपल्याविषयी वाटतं आहे. जे आपल्याला वाटतं त्यांनी असं वागावं, असं बोलावं, असं राहावं, तेच सेम टू सेम त्यालाही वाटतं आहे असं म्हटलं की प्रॉब्लेमच सॉल्व्ह होऊन जातो. कोणती व्यक्ती घ्या, समोर आल्यानंतर जसं आपल्या घरामध्ये सुद्धा कुटुंब असतं, आपणही तो विचार करतो, अपेक्षा करतो आपल्या कुटुंबाकडून, यांनी असं वागावं, यांनी असं बोलावं, मी आल्यानंतर लगेच पाणी आणून द्यावं, असं करावं, तसं करावं. तसंच त्यांना पण वाटत असतं की यांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळून आम्हाला ज्या ज्या अपेक्षा आहे आमच्या त्या पूर्ण कराव्यात. आपण त्यांच्याकडून अपेक्षा करत राहिलो ना, आपण त्या अपेक्षेत बसलो नाही ना, तर मग त्या अपेक्षा ज्या आहे आपल्या त्यासुद्धा पुऱ्या होत नाही. आपल्याला त्यांच्या नियमात बसावं लागतं, तेव्हा ते आपल्या नियमात बसतात. म्हणजे पहिले आपल्याला नियमात बसलं का मग समोरचा नियमात बसत असतो. इतकं सोपं आणि सरळ तत्त्वज्ञान आहे. जगामध्ये ही भावना, ही विचारधारा जर दृढ झाली आणि लोकांपर्यंत योग्य पद्धतीनं पोचली, लोकांनी ॲक्सेप्ट केली, तर जगातले भांडणं, वाद, क्राईम सारं निघून जाईल. आपल्या घरातले भांडणं निघून जातील, आपल्या आजूबाजूचे भांडणं निघून जातील. का तर जे मला वाटतं ते इतरांना वाटतं आहे, त्याचा आदर आपण करणं, त्याच्याविषयी चांगला विचार करणं हा धर्म आहे आपला. आणि धर्माला तर आपण सोडू शकत नाही. हे तत्त्व आहे आपल्या जीवनाचं, आपण सोडू शकत नाही. म्हणून आपल्या भल्यासाठी आपण जरी केलं तरी दुसऱ्याचं योग्य होतं आणि दुसऱ्याचं भलं होतं. दुसऱ्याचं भलं पाहणं एवढं सोपं नाही, दुसऱ्याला मोठेपणा देणं एवढं सोपं नाही, दुसऱ्याला आदर देणं एवढं सोपं नाही. आपल्याला वाटतं याने आवजाव घाला, पण त्याला आवजाव घालण्याची आपली जीव, आपण लहान आहे का मोठे आहोत, ही लगेच भावना निर्माण होते. युगो आड येतो. आपल्याला पाठीमागं बघितलं आपण काल सकाळीच, युगो आड येतो. आपल्याला प्रत्येकामध्ये युगो आड येतो. थोडं काही झालं 8-8, 10-10 दिवससुद्धा कट्टी होते. आणि त्या कट्टीमध्ये बट्टीचं रूपांतर आणायचं असलं ना, तरी मग कोण पहिले बोलल, मी तर कोण आहे, मी तर कोण आहे, ही भावना निर्माण होते. आणि तो जो संवाद आहे तो तुटत राहतो. त्यातून आपलं जे दिवस आहे वाया जातात. म्हणून संवाद असला पाहिजे, तो संवाद सुसंवाद असला पाहिजे, विसंवादात गेला नाही पाहिजे. आणि हा विसंवाद अधर्माने निर्माण होतो, सुसंवाद हा धर्माने निर्माण होत असतो. म्हणून धर्माच्या चौकटीत राहत असताना जीवन सुंदर होतं, धर्माच्या चौकटीत राहत असताना जीवन सुखी होतं. खूप अवघड विषय नाही. सुखासाठी खूप काही अभिलाषा करण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही किती अभिलाषा केली तरी आपल्या आवाक्याच्या बाहेरचं आपल्याला भेटू शकत नाही. एक लिमिटेशन असतं प्रत्येक गोष्टीला, ते लिमिटेशनपर्यंत काहीच भेटू शकत नाही. आपली विचारधारा आहे तशीच आहे. कनाशीच्या ब्राह्मणाने मागून काय मागितलं, सुनेच्या हातून ताकभात. यदा कदाचित त्याला जर समजलं असतं की हे देणारे आहे म्हणून तर त्यांनी मागितलं. मग जर देणारे आहे तर हे देऊ शकतात तर काही देऊ शकता ना. त्याने आणखीन काहीतरी मागितलं असतं, या विश्वाचा मला राजा कर, तरी तेव्हा ते करून टाकलं असतं. ज्ञानप्रेमाची बाजूला जाऊ द्या, सोडून द्या, ती खूप लांब गोष्ट आहे, ती कळणं सोपं नाही आहे. आपल्यालाही जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर कळाला आहे, बोध झाला आहे, तरी आपण कुठं ज्ञान मागतो, कुठं प्रेम मागतो देवाचं. देवाकडून सारं मागतो. देवाकडून देव मागितला तर मग काही राहतच नाही मागण्यासाठी. कालची ती गोष्ट सांगितली, राजाने सारा राजवाडा ओपन करून टाकला. कोण कशाला हात लावतं, कोण कशाला लावतं, ज्याला कळालं त्याला कळालं, त्याने राजालाच हात लावला त्या छोट्या मुलीनं. तो राजाच माझा म्हणजे सारंच माझं, देव आपला म्हणजे सारं आपलं. परंतु आपण देवाव्यतिरिक्त मागत राहतो, घेत राहतो आणि म्हणून अधिकाधिक दुःखात पडत राहतो. वास्तविक आपण हे का घेतो आहे, कशासाठी घेतो आहे? सुखासाठी. पण त्या सुखासाठी घेण्याच्या उद्देशाने जरी सुख ते घेत राहिलो तरी सुख कुठे आहे आपलं, कारण ते दुःख मिश्रित आहे. आणि परमेश्वर निरतिशय आनंद देण्याच्या पाठीमागं आपल्याला लागलेलं आहे. आपण मागतो आहे काय? दुःख मिश्रित सुख. म्हणजे सुख घ्यायचं की परमेश्वराचा आनंद घ्यायचा, हे सर्वस्वी स्वतंत्री मात्र आपली आहे. हे बघत असताना आपण महादाईसाच अविद्या निरूपण करत असताना परमेश्वराने जाड्याचा दृष्टांत पण सांगितला. आणि तो जाड्याचा दृष्टांत आपण त्या दिवशी बघितला. कशामध्ये? क्षुधा आपण केली.
जेवण आपण जास्त केलं मग आपल्याला आळस येतो आणि आळसातून काय काय उपद्व्याप होतो. तो पुजारी असतो आणि तो पुजारी त्याला आग्रहाने सरपंच बोलावतात, जेवू घालतात, भरपूर जेवतो. आज इकडं ह्या घरी, उद्या त्या घरी, परवा त्या घरी. इकडं येऊन मग सकाळी पूजा केली होती, दुपारी काय करायची गरज आहे, सकाळी साफसफाई केली होती, संध्याकाळी काय करायची गरज आहे, असं करत करत तो देवतेपासून म्हणजे धर्मापासून जातो. तसंच अविद्येची अनंतद्वारे म्हटली, ही अविद्या जी आहे ना, अनादि अविद्या, याची अनंतद्वारे त्या दिवशीच आपण बघितलं, हे काही एकमुख अविद्या असेल, विषय असेल, विकार असेल, त्याचे अनेक मुख आहे म्हटलं. कशाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ते येतील याला सांगता येत नाही. म्हणजे जीव स्वाभिमानी आहे, अपेक्षा आहे म्हणून स्वाभिमानी. मला अपेक्षा आहे कोणीतरी काहीतरी द्यावं, ही स्वाभिमानी जीव देवता स्वाभिमानी आहे. दुसऱ्याकडून अपेक्षा करणं म्हणजे आता अपेक्षा ठेवणं, सापेक्षता आणि स्वाभिमानिता हा एकच विषय आला. अपेक्षा ठेवणं हा भाव आहे आपला. अपेक्षा करतो आपण, कितीतरी लोकांकडून अपेक्षा करतो, कशाची अपेक्षा करतो सांगता येत नाही. तो देवतेचा धर्म आहे, तो काही परमेश्वराचा धर्म नाही अपेक्षा करणं. कारण देवता सापेक्ष सांगितलं म्हटल्यानंतर तो देवतेचा धर्म आला आणि परमेश्वर निरपेक्ष. जर परमेश्वर निरपेक्ष याचा अर्थ परमेश्वराचा धर्म कोणता झाला? निरपेक्षता. आणि म्हणून सांगितलं ना परमेश्वराने, अहेतुक भूत भजन ज्ञानप्रतिसाधन, अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रतिसाधन. आणि आपलं सारं अहेतुकच असतं, निरपेक्ष काहीच नसतं. सकाळीच मी तुम्हाला विचारलं प्रॅक्टिकल, शुभचिंतन करायचं आहे. कधी आपण एखाद्या स्थानावर जाऊन आपल्या कुटुंबांव्यतिरिक्त आपला मित्र असेल, आपले संबंधी असतील किंवा आपल्या आणखीन प्रेमाचे असतील, त्याच्यासाठी शुभचिंतनासाठी विडा ठेवला, प्रार्थना केली, असं कधीच होत नाही, कधी झालं नाही आजपर्यंत. आत्तापर्यंत किती विडे व्हायले आणि किती स्थानं केले. याचं कारणच ते आहे की आपण दुसऱ्याविषयीही चांगला विचारच नाही करत, चांगलं चिंतनच नाही करत. आपण मात्र केलं तर कोणीतरी आपलं करेल इतकं मात्र नक्की. पहिले सुरुवात आपल्यापासून. कोणत्या गोष्टीची सुरुवात आपल्यापासून आहे. आपण जे केलं तेच आपल्याला, जे पेरलं तेच उगवत असतं. जितकं पेरलं तितकंच उगवत असतं. असं काही नाही की 1 एकरामधलं 50 एकराचं उत्पन्न कधीच निघत नाही. 1 एकर आहे तर त्याचं उत्पन्न तेवढंच निघेल. नुसतं पेरूने उपयोग नाही आहे, त्याला काठी कुपाटी लावावं लागते. वडाचा दृष्टांत सांगितला, लहान आहे तोपर्यंत कोणी येऊन खाईल, पण मोठं झालं तर त्याचं संरक्षण करावं लागतं त्या पिकाचं. त्याला पाणी, खतं जे बी आहे कमतरता त्याला ती द्यावं लागते, तेव्हा त्यातून उत्पन्न निघेल. तसं आपण आज चांगलं बोलायला लागलो आणि उद्या नाही बोलायचं असं होईल का? त्याच्यात सातत्य पण ठेवावं लागेल आणि शेवटपर्यंत ते राहावं पण लागेल. तशा पद्धतीनं राहिलं तर रिझल्ट भेटेल, आउटपुट भेटेल, त्यातून मिळणारं जे आहे आपल्याला ते भेटेल. अन्यथा 2 दिवस चांगलं राहायचं आणि 4 दिवस वाईट वागायचं असं नाही ना चालणार, असं होऊ शकत नाही. आणि आपलं तसंच होतं, आपण चांगलं वागायला लागतो कधी? जोपर्यंत आपल्या अपेक्षित ज्या भावना आहे, इच्छा आहे त्या पूर्ण होतात. आपल्याला वेळेवर नोकरीला जाता येतं म्हणजे आजारी पडत नाही, वेळेवर पगार भेटतो, वेळेवर जे बी भेटतं आहे, जे पाहिजे, जे इच्छा आहे ते. आणि यदाकदाचित एखाद्या वेळेस थोडासा आजार आलाच, संकटच आलं, कंपनीनं नोटीसच दिली का आपलं जे धर्म आहे ना तो लगेच आपण गुंडाळून ठेवतो. तर काय खरं नाही. सकाळ संध्याकाळ देवपूजा करतो, आरती करतो. काय कमी केलं मी देवाचं आणि धर्माचं? म्हणजे बघा, देवावर उपकार, धर्मावर उपकार. मी काय कमी केलं म्हणतो? काय म्हणतो? मी काय कमी केलं? का देवाने असं करावं? तर देव असा करतो का? म्हणून ऋणाचा दृष्टांत आपण लक्षात ठेवायचा. देव कधीच काही करत नाही. देव आपल्या जीवनामध्ये दुःख कधीच देत नाही. जे बी दुःख आहे ते आपल्या कर्मानुसार आणि जे आपल्या जीवनातले सुख आहे ते परमेश्वराची कृपा आहे. कारण कळत न कळत केलेल्या कर्माचं सुख आपल्याला भेटत असतं आणि ते कळत न कळत केल्याचं कर्म परमेश्वराने कॅच केलेलं असतं. जर आपण न कळत एखादी गोष्ट केली तर म्हणतो न कळत केलेली, त्याच्यात काय विशेष आहे? आता समजलं मग आता मला दे म्हटलं. पण परमेश्वराला माहिती न कळत केलेलं आहे, तरी दयामाया कृपा करून त्यांनी ते कॅच केलं आहे आणि त्याचं फळ म्हणून आपल्याला परमेश्वराने कृपेने सुख दिलेलं. म्हणजे आपल्या जीवनातले जे सुख आहे ते परमेश्वर कृपा आहे, तो आपला प्रयत्न नाही आहे. आणि आपल्या जीवनातले जे दुःख आहे ते मात्र 100% आपलं कर्म आहे. त्यात परमेश्वराचा किंचितही भाग नाही. त्याच्यातही बी आपल्याला निम्म तर बाद केलेले, निम्मे तर माफ केलेले, राहिलेलं तेही कवडणे आहे. आणि त्याच्यातही आपण दुःखी आहे, त्याच्यातही आपण कष्टी आहे. मग आपल्याला काय देव भेटला? देव समजला, देव कळाला. आपण कशाचे परमार्गाचे, आपण कशाचे दैवराटीचे. म्हणून आपण जे बी आहे ते निरपेक्षपणे केलं
तर परमेश्वरापर्यंत पोचतं. मग निरपेक्ष केलेली प्रार्थना ही परमेश्वरापर्यंत पोचेल. निरपेक्षपणे केलेलं कोणतंही तत्व, गोड बोलणं असेल, तत्व सांभाळणं असेल, क्रिया असेल, विडा असेल, स्थानवंदन असेल, जे बी निरपेक्ष कधीच आपलं काही नसतं. का तर परमेश्वराने सांगितलं आहे, जीव आणि देवता सापेक्ष. जीव स्वाभिमानी आहे, तो अपेक्षा आहे. आपण आता म्हणतो राहतो नाही ना, आमचा तसा उद्देश काहीच नाही, निरपेक्षच आहे. पण निरपेक्षता ह्याचा शब्दाची फोड जर केली तर आपण मात्र त्यात कधीच बसत नाही. ही अभिलाषा आहे, ही आपलं स्ट्रक्चर आहे, मूळ स्ट्रक्चर आहे. अनादि अविद्युक्त जीव, अनंत दोष आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळं आपण निरपेक्ष म्हणूच शकत नाही. निरपेक्ष जसं तसं परमेश्वराच्या ठिकाणी होतच नाही. तो भाव त्या अवस्थेला आपला पोचतच नाही. आज जरी निरपेक्ष करण्याची इच्छा असेल तर मग ज्यावेळेस ती क्रिया करण्याची वेळ येते, संकल्प सोडायची वेळ येते, का मनात कोणता तरी भाव येतो, निरपेक्ष करून काय आता देव उद्या कोणी पाहिलं आहे पुढं खूप लांब, त्याच्यापेक्षा मागून घ्या, कशाला रिस्क घेता, कशाला वाया जाऊ देता. म्हणजे ही का आता आपलं ते स्ट्रक्चर आहे, आपल्या मनामध्ये येणं हे नॅचरल येतच. ते परमेश्वर व्हावा, परमेश्वर भेटावा, तोची व्हावा, तोची भेटावा, ही प्रवृत्ती, ही विचारधारा, ही वासना निर्माण होणं म्हणजे निरपेक्षता. पण ती निरपेक्षता त्या अवस्थेला जाणं एवढं सोपं नाही. आज आपल्याला सत्संगात आले आहे ना, वातावरण निर्मिती जाऊन देवच पाहिजे, आपल्याला काहीच नको. परंतु एकदा गेटच्या बाहेर पडल्यानंतर देव मंदिरात आहे आणि आपण मग मिळवायला अपेक्षेने पळणारे आपण निघतो. म्हणजे जीव स्वाभिमानी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसऱ्याकडून आपण अपेक्षा करतो, हा देवतेचा धर्म आहे, तो परमेश्वराचा धर्म नाही. स्वतः काही न देता, काही न करता दुसऱ्याचे द्यावे, दुसऱ्याने घ्यावे, दुसऱ्याने करावे, हीच अपेक्षा मात्र करतो. आपलं कर्तव्य नाही, आपली ड्युटी नाही, मात्र त्यांनी ड्युटी करावी, त्यांनी त्याचं कर्तव्य करावं. आपण काही करण्याची इच्छा नाही, आपली काही भावना पण नाही, परंतु दुसऱ्याने आपल्यासाठी सारं करावं. आपल्याला केंद्रस्थानी ठेवून परमेश्वराने सांगितलं आहे. परंतु आता आपल्याला परमेश्वर भक्ती करताना आपल्याला केंद्रस्थानी नाही ठेवावं लागणार. आपल्याला केंद्रस्थानी काय ठेवावं लागेल? परमेश्वर प्राप्ती. परमेश्वराने परमेश्वर प्राप्तीसाठी आपल्याला केंद्रस्थानी ठेवून सारा उपद्याप केला आहे. आणि आता आपल्या भक्तीच्या अनुषंगाने, तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने, आचाराच्या अनुषंगाने, दैवराटीच्या अनुषंगाने आपल्याला मात्र परमेश्वराला केंद्रस्थानी ठेवून भक्ती करावं लागेल. आपली परमेश्वराला केंद्रस्थानी ठेवून भक्तीच नाही आहे, आपण सुखाला केंद्रस्थानी ठेवलेलं आहे. बरं, ते बी आपल्या एकट्याचं सुख नाही, आपल्या कुटुंबाचं सुख. देवाला आपण काय सांगतो? मला सुख दिशील आणि ती आजारी पडशील, काय उपयोगाची? मग तिच्या दुःखात माझं दुःख, तिच्या सुखात माझं सुख. मला नाही झालं तर काही नाही चाललं, पण त्यांना नीट ठेवा. कारण जेवण, कपडे, लत्ते, घर, दार, मान, पान, कुठं जायचं असलं, जोडी, हे सारं त्यांच्याशी केंद्रित आहे. मग आपल्याला केंद्रस्थानी काय आहे याचा विचार करा. आपल्याला केंद्रस्थानी जर देव असेल तर देव भेटेल, आपल्याला केंद्रस्थानी कुटुंब असेल तर कुटुंब भेटेल, आपल्याला केंद्रस्थानी असेल समाज, आपल्या अपेक्षा, आपल्या अभिलाषा, आपल्या महत्त्वाकांक्षा. किती महत्त्वाकांक्षा आपल्याला, आपण थांबायला तयार नाही. आपल्याला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते आपली शेपूट वाढतच राहते. आणि परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आहे, प्रपंच काय अस्थिर आहे. हा स्थिरतेकडे न्यायचा प्रयत्न चालू आहे. देवाने स्पष्ट सांगितलं संसार अस्थिरच आहे. आपण ते मान्यच करायला तयार नाही. करतो का मान्य? जर मान्य केलं असतं ना तर आपण स्वस्त चित्त असतो, आपण गुपचूप बसलो असतो, अस्थिर आहे. पण आपण मान्य करत नाही. आपण काय म्हणतो, नाही आता आहे ना, घर घेऊ द्या, म्हणजे काही गरज नाही, काही आवश्यकता नाही. घर झालं का आपण स्थिर झालो म्हटलं. पण घर घेतो इकडून तिकडून आटापिटा करून. घर आहे पण समोर गाडी नाही आहे ना, गाडी पाहिजे. मग गाडी घेतली का सारं थांबल. अहो पण घर घेतलं, गाडी घेतलं, ते तर चालू झालं ना. काय विके दादा, मग आता कुठं लाईफ राहिलं? कारण जे येतं ते सारं त्याच्यातच जातं. मग करायचं काय? मग आता 15 वर्षे वेट आहे आज, गपचूप करा, गपचूप बसा, गपचूप काम करा. पण तेवढं नाही तरी परमेश्वराच्या ती कृपा समजून परमेश्वराकडं आपण केंद्रस्थानी ठेवून या गोष्टी आपण वरचं बांधतो, त्याला पाणी मारतं. गरज आहे, गरजेनुसार माणूस पसरतो म्हणजे काय? प्रपंचाचं व्याख्याच आहे की जो पसरला जातो तो प्रपंच, जो वाढवला जातो तो प्रपंच, तो आपोआपच पसरतो. पाणी आहे बघा, फरचीवर टाका. आपण एका फरचीवर पाणी टाकलेलं असतं ना, ते तिथंच बसतं का? ते पसरतं, जिकडं वाट फुटेल तिकडं पळतं. ते तसं आहे आपला प्रपंच. आपण काहीतरी विशिष्ट गोष्ट करायला निघतो, यांच्यावर तुमची नजर राहते. गरज आहे ती.
ते बी इनलिगली वाढवतो. कोण काय होत नाही, सारे बदले माणसं, आपण काय कर. ते असं असतं काकासाहेब, तुमच्या लक्षात येत नाही. स्वतःचे त्यांचे 4 घरं त्यांना सांगता येत नाही, ते तुम्ही सांगावे म्हणून ते तुम्हाला टच करत राहते. आणि तुम्ही गुपचूप बसून घ्या. तर तुम्ही म्हणते जाऊ द्या, आपलं समजतंय ना, मग जाऊ द्या. अहो इतक्यातच विषय झाला, जीव जीवावरली असती. ज्या अर्थी ते तुमचं सांगतात त्या अर्थी त्यांना अपेक्षा काय? सोपं आणि सरळ प्रॅक्टिकल. लगेच त्यांना 4 घरं आहे, गाड्या आहे, काय जे आहे ते आहे ते सांगा. म्हणजे तेवढं जरा समाजामध्ये बरं वाटतं. आपलं गुणगान गायलं तर प्रत्येकाला अपेक्षा असते, परंतु ही अपेक्षा प्रत्येकाला असते. आणि हे समजलं नव्हतं, माहीत नव्हतं, ती गरज होती, त्या अनुषंगाने करणं वेगळी गोष्ट, पण हे समजल्यानंतर करणं वेगळी गोष्ट. जोपर्यंत आपण अज्ञान आहोत, आपल्याला बोध नाही, जरी बोध झाला तरी ह्या अनुषंगाने तत्त्वज्ञान आपण अभ्यासलेलं नाही आहे, किती गरजेचं आहे आपल्याला माहीत नाही, तोपर्यंत करून घ्यावं. कारण आपल्याला नंतर भविष्यात बोध होणार आहे आणि मग करता येणार नाही. केलं तरी करण्याची इच्छा राहणार नाही. करण्याची इच्छा असेल तरी करावं असं वाटणार नाही. का? तर कारण यात आपण वेचलं ना आता. म्हणून तुमचं होऊन गेलं, आता इथून पुढं होणार नाही, इच्छाच होणार नाही. करण्याची इच्छा जरी असली तर आता मुलं करू देणार नाही. ते काय म्हणते थांबून घ्या, आता तुमचं भरपूर झालं, डोकं लावू नका, शांत बसा, तुमचे दिवस गेले, तुम्हाला काय कळत नाही. हा. आणि हे आपल्या मुलांकडून जेव्हा ऐकतो ना तेव्हाच आपल्याला पटतं. हजारो नातेवाईकांनी, मित्रांनी आपल्याला सांगितलेलं असतं तुम्हाला काहीच कळत नाही, तर आपण मान्यच करायला तयार होत नाही. वरचं बांधकाम काय सर्व आहे ऑलरेडी, तुम्हाला काय काम आहे. त्यांचा सांगण्याचा उद्देश वेगळा असतो काकासाहेब, हे आपण लक्षात घेत नाही. त्यांच्या मनातला भाव आपल्या लक्षात येत नाही. तुम्हाला काय पाहिजे, आता काय पाहिजे, काय पाहिजे, काहीच नाही पाहिजे, तुम्ही सुटा. आमचे आता मजले झाले, मी वरती राहील, खाली राहील, गाडी आली, 2 ऑफिसं झाले, आमचं ओके झालं. आता तुमची आवश्यकता नाही. परंतु आपण वेगळा भाव घेतो, वेगळा विचार करतो. जे आपल्या मनात आहे ना ते त्यांच्या मनात आहे. तुम्हाला वाटतंय ना अनुसरावं, देव मिळावं, असं वाटतं की नाही. म्हणून ते पण त्यांच्या मनात तसंच वाटतं की यांनाही देव भेटावा, यांना अगोदर भेटावा. हा, मग अगोदरच भेटावं ना, अगोदरच भेटावं. कारण म्हणून तर ते म्हणत राहतात तुमचं काय राहिलं, आता तुमचं सारं झालं. हे सांगण्याचा उद्देश अप्रत्यक्षरित्या परमेश्वरांनी त्यांच्याकडून ते आपल्यासाठी वधून घेतलेलं असतं, आपल्याला जाणीव करून देतली असते. आपल्याला इंजेक्शन परमेश्वर टोचत असतात, परंतु आपण ऐकायला तयार नाही. आपण म्हणतो असं कसं काय, आता हे मुलं, नातू नाती कोण सांभाळत, किती वेळ लागतो त्याला, किती अडचणीचं काम आहे. आणि ते जर त्यांच्या अंगावर पडलं तर किती प्रॉब्लेम्स निर्माण होतील, किती काळजी असते आपल्याला. पण आपली काळजी किती त्या देवाला आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. देवाला किती काळजी. अरे बाळा, अनंत जन्मात आनंद सृष्टी ही गोष्टीच केल्या, यातून बाहेर पडण्याचा कधीतरी विचार कर. परंतु ते न विचार येण्याचं कारण हे आपले दोष आहे. आपलं स्ट्रक्चरच तसं आहे. जीव स्वाभिमानी आहे, जीव स्वार्थी आहे, जीव दोषदर्शिक आहे. ते दुसऱ्याचं पाहतो. आपल्याला कोणीतरी काही म्हटलंच ना, काय आता काय राहिलं, लगेच आपण म्हणतो तुमचं काय राहिलं म्हणतो की नाही. म्हणजे आपण रिस्क पण घेत नाही. कुठं डोक्याला ताण, आपण याला म्हणा म्हणतो, आपल्याला म्हणतो. तर आपण आजकाल कोणी कोणाला म्हणायला तयार नाही. त्यासाठी देवाने सांगितलं शेवाळलेल्या खडकाचा दृष्टांत. पायच देऊ नये म्हणे, दिलास तर आपलेच गुडघे झांजरतील. पुन्हा आपण रिस्क घेतच नाही, नको विनाकारण बघू पाहू येऊ. म्हणून तुम्हाला इकडं तिकडं म्हणण्याची गरजच नाही, सांगण्याची गरज नाही. एवढी मोठी जागा आहे, आश्रम तयार करा आणि इथंच येऊन राहा. आणि एकामेकाला काय होईल माहीत आहे का, तुम्हाला राहताच येणार नाही. का जाधव साहेबांनी संकल्प सोडलेला आहे मागच्या वेळेस, आहे की नाही. आणि त्यांना माहिती आहे मी तिथं एकटं जाऊन उपयोग काय, गप्पा मारायला कोण पाहिजे, कवर करायला कोणीतरी पाहिजे, आहे की नाही. मला इथं बसवतील दीक्षा घेऊन आणि इकडं सारं गाव फिरत बसतील. त्याच्यावर ते काय म्हणतील, मी जरी पहिला संकल्प सोडला असं तर दीक्षा पहिले तुमची, काकांची तुमची, तुम्ही इथं या पहिले, मला गॅरंटी येऊ द्या, मग मी त्यांना गॅरंटी पाहिजे.
इथं आल्यानंतरही आपल्याला कोणीतरी असावं लागतं, कारण जीव स्वाभिमानी आहे, जीव अपेक्षा आहे. इथं एकटंच येऊन काय करायचं? कोणीतरी आपल्याला म्हणणारं, सांगणारं, विचारणारं पाहिजे ना. ती स्वाभिमानीची जी प्रवृत्ती आहे ती आपली नामधारक अवस्थेत असते. अज्ञात अवस्थेचा विषयच नाही, ती विचारच करत नाही. आपण काल बघितलं जीवाची अवस्था वासनिक अवस्थेत असते, बोधवंत अवस्थेत असते, अनुसरल्यानंतर पण असते. अनुसरल्यानंतर तर थोडी वाढते, कारण डिग्री वाढलेली असते, मानपान वाढलेला असतो, ती अभिलाषा निर्माण झालेली असते, ती सवय पण तुम्ही लावलेली असते, आम्हाला सवय लागलेली असते, तो वेद आम्हाला निर्माण झालेला असतो. ईर्ष्या आमच्याकडे जास्त वाढते. आम्हाला आपल्या कार्यक्रमामध्ये मी एकटाच आहे, दुसरे साधूच नको पाहिजे असतं. ईर्ष्या आहे आम्हाला, अभिलाषा आहे. आम्ही कुठं वेगळे आहोत? कुठंतरी कार्यक्रमात जायचं, मी एकटाच अध्यक्ष पाहिजे, प्रवाचक मी एकटाच पाहिजे, 4 भिक्षुक नको. आम्हाला आमचं काय वावडं आहे. तुम्हाला आम्ही सांगायची परमप्रीती करा, परंतु विशिष्ट बुद्धी ठेवू नका. पण आमची किती विशिष्ट बुद्धी आहे, मी एकटाच असायला पाहिजे. हे प्रेमाचं जे सूत्र आहे, वचन आहे, हे फक्त नामधारक वासनिकांसाठी, साधू संतांसाठी लागू पडत नाही. का? तर आम्ही त्यातून बाहेर पडलेलो आहे ना. आम्ही प्रेमच करत नाही आता कोणावरच. आम्ही आमच्यावरच प्रेम करायला लागलो ना. आमच्यावर प्रेम करतो म्हणून आम्ही देवावर प्रेम करतो. त्याच्यामुळे आम्हाला दुसरा कोणीच पाहिजे नसतो. हे तुम्ही लक्षात घ्यायचं. स्वाभिमानी आहे तुम्ही, स्वाभिमानी आहे पण आम्ही नाही आहे असं समजायचं नाही. जीव जातीत्वानी एक कोणीही असो, अनंत जरी असले तरी हे जे आहे हे सर्वांना लागू, अटी शर्ती सर्वांना लागू पडतात. असं काही नाही की अटी शर्ती विशिष्ट लोकांनाच लागू पडतात, विशिष्ट लोकांना लागू पडत नाही, असं काहीच नसतं. ज्या नियमात जो बसेल त्याला प्रवेश भेटेल, ज्या नियमात जो असेल त्यालाच मात्र पुढं संधी भेटेल. अन्यथा नियमांव्यतिरिक्त कुठंच काही चालत नाही. म्हणजे जीव हा स्वाभिमानी आहे. हे जर आपण बघितलं तर लक्षात येईल, जीव असंख्य दोषांची निष्पत्ती भूमी आहे. म्हणजे असंख्य दोषांची निष्पत्ती भूमी आहे ती, तिला भूमी म्हटलेलं आहे. त्या भूमीतून काही काढता येतं ना. कोणते पिकं काढता येतात? एका पिकाच्या नंतर दुसरं, दुसऱ्याच्या नंतर तिसरं, तिसऱ्याच्या नंतर कंटिन्यू असंख्य पिकं काढू शकतात. तशी ही आपली असंख्य दोषाची भूमी आहे. आणि त्याच्यातून आता काय काढायचं? संत सामुग्री की असंत सामुग्री, हे मात्र आपलं स्वातंत्र्य आहे. शेतकऱ्याची शेती आहे, त्यात काय पिकवायचं हे त्यांनी ठरवायचं असतं. कशामध्ये त्याचा फायदा आहे हे त्यांनी ठरवायचं असतं. आणि तो ठरवून ते पिकवत असतो. फायदा तोट्याचा विचार करून फायद्याची पिकं घेत असतो. तशी आपली ही जी भूमी आहे ही दोषाची निष्पत्ती भूमी आहे म्हटली. मग आता याच्यातून दोषच काढायचे का? मग याच्यातून संत सामुग्री आहे ना असंत सामुग्री आहे, यात आता काय पिकवायचं आणि यातून काय फळ काढायचं ते मात्र स्वातंत्र्य आपली आहे, जीवाची आहे. म्हणून तर देवाने हे सर्व गोष्टी सांगितल्या आहे की ही जी जरी निष्पत्ती भूमी असली तरी जीव हाच एक दोष आहे म्हटले. का जीव हाच दोष, दोषाचा आळ म्हटल्यानंतर तोच एक दोष आहे. म्हणजे देवाने स्पष्ट आपल्याला काय सांगितले? जीव हाच एक दोष आहे म्हटले. अजून दोषाच्या काय गोष्टी करायच्या? तूच एक दोष आहे, मीच एक दोष आहे. आता त्याच्यात काय काय दोष आहे हे पाहण्यापेक्षा मी एक दोष आहे असा जर विचार करून घेतला तर विषयच मिटला. कारण त्याच्यात अजून काय दोष असणार आहे? जसं ते काकसुक्राचा दृष्टांत देवाने सांगितलेलं आहे आपल्याला. आपण कुठंही बघत असतो ते डुक्कर असतं किंवा कावळा असतो. कावळ्याचं पाहण्याचं नाही आपला योग येत, पण जाता येता रस्त्याने कुठंतरी डुक्कर असतं, ते चिखलात लोळत असतं आणि खात असतं त्या चिखलात तोंड घालून. आता चिखलच राहणार, दुसरं काही राहणार आहे का? घाणीत राहणार, दुसरं काही राहू शकत नाही. पण त्याची मानसिकता काय काय, घाणीतसुद्धा मी चांगलं खातो. तसं आपण एक दोष हा होते परमेश्वराने सांगितलं आहे आणि त्या दोषातून परत आता गुणाचं शोधणी करणं एवढं सोपं आहे का? एवढं सोपं नाही आहे. परंतु परावर्तन होऊ शकतं, अशक्य काहीच नाही आहे. परमेश्वराने अशक्य जर असतं तर परमेश्वराने हा उपद्याप केला असता का? जीवाला जीव सांगितला असता का? जीवाचे एवढं विस्तृतपणे तत्त्वज्ञान आपल्यापुढं मांडलं असतं का? देवाला माहीत आहे ना ही दोषाची निष्पत्त भूमी आहे आणि हे जीव हाच एक दोष आहे. तर याच्याकडं कशाला रिस्क घ्यायची आणि याच्यावर कशाला वेळ घालवायचा, एनर्जी वेस्ट करायची? आपण एखाद्या व्यक्तीवरती विचार का करतो? का त्याच्याची आपली गॅरंटी असते, त्याच्यावर पार्टनरशिप करतो, त्याच्यावर बिझनेस करतो, त्याच्यावर फिरतो किंवा कुठंतरी प्रवास करतो, जे बी आहे व्यवहार करतो का? तर गॅरंटी असली पाहिजे. गॅरंटी नसेल तर मग आपण रिस्क घेतो का? आपण रिस्क घेतो. तसं परमेश्वराला कुठंतरी आपल्याविषयी गॅरंटी आहे, कुठंतरी आशावाद आहे.
हे गुणांमध्ये जाऊ त्यावेळेस त्या गुणांच्या भरोशावरती त्या गुणाकडे पाहिल्यानंतर त्या परमेश्वराला गॅरंटी वाटली, म्हणून परमेश्वराने या जीवासाठी जीवाला केंद्रस्थानी ठेवून हा सारा उपद्याप केलेला आहे. गॅरंटी जर वाटली नसती ना तर देवाने उपद्यापच केले नसते. देव म्हटले असते कुठं रिस्क घेता आणि कुठं वेळ दावाडता. म्हणून परमेश्वराने आपली निवड केली हा विचारच आनंददायी आहे. त्याच्यात जाऊ द्या बाकीचं, आपली निवड करावी अनंत ब्रह्मांडाच्या नायकांनी परमेश्वराने. आता निवडणुका चालू आहे बघा, प्रत्येकाला खासदार व्हायचं, राजकारणातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आमदार व्हायचं, खासदार व्हायचं. राजकारणात का आला प्रत्येकाला विचारा, ते होण्यासाठीच आलेला असतो. निवडणुका लढवायच्या, पदं घ्यायचे, बाकी काय करायचं ते करायचं, असा कोणी व्यक्ती नाही आहे. आता ह्या स्पर्धेमध्ये प्रत्येकजणाला जर खासदार व्हायचं आहे तर प्रत्येकजणाला खासदार होता येईल का? परंतु त्याची निवड आता मग कोण करणार आहे? पक्ष काढणार आहे तिकीट देण्यासाठी. ते तिकीट घेण्यासाठी हजारो लोक आहे. मीच लायबल आहे, मीच योग्य आहे, मीच निवडून येऊ शकतो हे प्रत्येकालाच वाटत असतं. तिथं असा कोणीच माणूस नाही का तो म्हणतो मी निवडून येईल का नाही, गॅरंटीने मला तिकीट देऊन पहा असं म्हणेल का तो? तर मीच निवडून येणार 100% गॅरंटी आहे. गेले 10 वर्षापासून काम करतो आहे, 15 वर्षापासून काम करतो आहे. माझं आयुष्यच त्याच्यामध्ये गेलेलं आहे, सारं जीवनच मी समाजामध्ये लावलेलं आहे. प्रत्येकाला गॅरंटी असते. मग प्रत्येकाला गॅरंटी असू नये प्रत्येकजण निवडून येतो का? नाही. पक्षाने पहिली त्याची निवड केली, म्हणजे हजारो लोकांमध्ये त्याची निवड झाली तिकीट देण्यासाठी. आणि आता त्या स्पर्धेमध्ये परत लोकांकडे मतं मागण्यासाठी परत ती डबल स्पर्धा तयार झाली. त्या स्पर्धेतून परत लोकांनी त्याची निवड केली, तो खासदार झाला. त्याला मग तिथं संसदेत जाण्याचा अधिकार, पंतप्रधान मतदान देऊन निवडण्याचा अधिकार, समाजाचे त्याला मग फॅसिलिटी, त्याला मग 1 वर्षाला 5 कोटी 10 कोटी फंड्स, रेल्वे फ्री, AC एअर फ्री, काय मोबाईल बिल फ्री, हे फ्री ते फ्री, या फ्रीसाठी सर्व चालू राहत. सवलती मग बाकीच्या इनलिगली सवलती वेगळ्या. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ती स्पर्धेतून तिथपर्यंत गेला आहे बरं, तो बी 5च वर्षासाठी. त्याला गॅरंटी नाही का पुढं हा खासदार होऊन निवडून गेला परत पुढच्या वेळेस परत तोच पक्ष आपण निवडून गेलेल्या खासदाराला तिकीट देता का नाही त्याची परत भ्रांत आहे, परत डबल त्यात लाईनला उभं राहा, परत त्याच समाजा पुढं जा. इथं तसं नाही आहे. आपली निवड केलेली परमेश्वराने, म्हणजे पहिल्या स्पर्धेतून आपण तर पास झालेलो आहे. एवढ्या अनंत जीवांमधून आपली निवड करावी हे काही कमी आहे का? काही लोक तर म्हणतात आपल्याला पक्षाची तिकीट भेटलं ना, नाही निवडून आलो तरी चालेल, कारण त्यांना माहीत राहतं पुढची परीक्षा आपण पास होऊ का नाही काही गॅरंटी नसते. किंवा काही लोकांना वाटतं एकदा जरी झालं तरी पास झालं जाऊ द्या, कारण का एकदा जरी झालं ना तिथं आयुष्यभर पेन्शन चालू राहतं, आयुष्यभर पेन्शन. इथं परमेश्वराने एकदा निवड नाही केली, वारंवार आपली निवड केलेली, तरी पण वारंवार निवड करूनसुद्धा अनंत जन्मन अनंत सृष्टी आपण वाया घालवल्या आहे. आता परत पुन्हा आपल्याला त्या परमेश्वराने दयाघनाने परत निवड केलेली आहे, बोध दिलेला आहे. बोध देऊन आपल्याला त्या स्पर्धेमध्ये परत उतरवलं आहे कैवल्याच्या डिग्रीसाठी. आणि त्या स्पर्धेत उतरत असताना परमेश्वराने आपली निवड केल्यामुळं ती संधी आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे. परंतु ती संधीचं आता सोनं करायचं का कोळसा करायचा हे मात्र आपल्यावरती अवलंबून आहे. आपण ठरवायचं आहे काय निर्माण करायचं आहे, आपल्यावरती अवलंबून आहे. देव करील देव करून घेईल असं कधीच चालत नाही, असं कधीच होत नाही. एक असा शिकारी असतो, त्याचं काम दररोज काय करतो, तो कोळशाचा व्यापारी असतो. ते तुम्ही ऐकले असेल बोधकथा. कोळशाचा व्यापारी असतो, त्याचं काम दररोज काय असतं, जंगलात जायचं आणि त्या जंगलातून लाकडं तोडायचे, आणायचे, ते जाळायचे, त्याचा कोळसा करायचा आणि मार्केटमध्ये विकायचा. विकल्यानंतर पैशातून घर चालवायचं, आपल्या सुखाच्या ज्या व्याख्या आहे त्यात बसवायचं, त्या अभिलाषा त्या पुऱ्या करायच्या. हे त्याचा दररोजचा धंदा असतो. जसं दररोज नोकरी करतो, दररोज व्यवसाय करतो, कुटुंबासाठी पोटापाण्यासाठी जे करतो तसं त्याचा तो व्यवसाय होता. तो दररोज तेच काम करायचं, सकाळी उठणे, जंगलात जाणे, लाकडं तोडून आणणे, त्याचा कोळसा करणे आणि कोळसा विकणे. एकदा असंच जंगलात तो लाकड तोडायला जात असताना त्याच राज्याचा राजा शिकारीसाठी जातो आणि जात असताना त्याला लक्षातच येत नाही का खूप आतमध्ये तो जातो. जात असताना त्याचे सैन्य त्याच्या पाठीमागं राहतात. तो एकटाच खूप पुढं गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं का अरे आपण या शिकारीच्या पाठीमागं कितीतरी लांब आलेलो आहे, चुकलेलो आहे, आपणही असंच झालेलं आहे. आपल्याला काय पाहिजे हे माहीत नसल्यामुळं आणि मला हे पाहिजे आणि ते पाहिजे म्हणून खूप लांब निघून जातो आपण.
खूप लांब निघून गेल्यानंतर आपल्याला रस्ता सापडत नाही, पाठीमागे बी यावं का पुढं जावं हे कळत नाही. या प्रपंच असाच आहे, आपल्याला खूप लांब घेऊन जातो. आपल्याला माहीतच नाही का आपण ठरवलं आहे का इथं गेल्यानंतर इथं थांबायचं असं आपल्याला ठरलेलं आहे का? ठरतच नसतं, आपल्याला ठरवतच नसतं. आपण जो प्रपंच जसं आपल्याला घेऊन जाईल तसा तसा त्या शिकारीच्या पाठीमागं, अभिलाषाच्या पाठीमागं, मानापानाच्या पाठीमागं पुढं 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 जात राहतो. तसंच ते राजा पण गेला. तो विशिष्ट ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अरे आपण एकटेच आहे आता, आपले सैन्य बी पाठीमागं, कोणीच आपल्या पाठीमागं नाही आहे. वेळ जेवणाची झालेली, भूक लागली आहे, पाणी ताण लागलेली आहे आणि आपल्याबरोबर तर आता कोणीच नाही. आपण या जंगलात हरकलो, आता रिटर्न जायचं तर रस्ताही सापडत नाही, करायचं काय? विचार करायला लागला. राजा आहे त्याला काय कमी आहे? आवाज दिला तर हजारो सैन्य, हजारो सेवेकरी त्याच्यासमोर असतात, पण मात्र तो आता इथं एकटाच. ही जीवनाची लढाई आता त्याला एकट्यालाच मारावं लागणार आहे, कारण आपण असंच पुढं आलो आहे. आपली लढाई आपल्यालाच करावं लागणार आहे, कोणाच्या भरोशावर नाही चालणार. त्यांनी परवानगी दिली तर होईल आणि मी परवानगी दिली तर त्यांची होईल असं होत नसतं. जीव स्वतंत्र असतो. परमेश्वराने सांगितलं जीव स्वतंत्र आहे, पण आपण परवानगीमध्ये अडकलेलो, त्याच्यामुळं परवानगी भेटणार नाही. त्यासाठी तुम्हाला हिंमतच करावं लागेल. आपण खूप पुढं आलेलो आहे. आता आपल्याला रिवतचा पत्ता पण माहीत नाही, रिवतचा रस्ता पण माहीत नाही आणि तिथं सहाय्य करायला कोणीच नाही. जंगलात आहे आपण, जंगलात एक सहजच कल्पना करा, तिथं कोणी नाही, काही नाही, एकदम निरव शांतता आहे आणि जंगलामध्ये आपण चुकलेलो आहे. तसंच आपणही बी आता निरव शांततेत आलेलो आहे. आपण अशा अवस्थेला पोचलेलो आहे का आता आपल्याला ही शांतता पाहिजे आहे, हवीशी वाटते, परंतु ताण लागली, स्वभाव आहे, त्या स्वभावाच्या माध्यमातून ताण लागते, भूक लागते, मग त्याची अवस्था पाहिजे, व्यवस्था पाहिजे की नाही. त्या राजाला तशी जाणीव होते ना, आता त्याला कळतं की अरे आपलं तर काही खरं नाही आता. मग राजे पण माझं आता निघून गेलेलं आहे, कारण आता माझ्याकडे काहीच नाही आहे. तो कानोसा घेतो, आता करायचं काय? आणि मग त्याला लाकडं तोडण्याचा थोडासा आवाज येतो, खाट खाट खाट. मग त्या आवाजाच्या दिशेने तो चालत जातो आणि त्याच्या लक्षात येतं की एक मनुष्य लाकड तोडत असतो. तो त्याच्या समोर जातो. समोर बसल्यानंतर तो म्हणतो मी राजा या राज्याचा. त्याला आता लाकूड तोडा, त्याची राजाची काय ओळख असणार? तो सर्वसामान्य माणूस. त्याला हायसं वाटतं का अरे बापरे, या राजाचा आपल्या समोर उभा आहे. तो बी हात जोडून नम्रतेने म्हणतो सांगा राजासाहेब काय, कशी काय इकडं, कशी काय सॉरी. मग तो सारी कथा सांगतो का मी शिकारीला आलो, खूप लांब लांब आलो, मी चुकलो, आता मला रस्ताही कळत नाही, मला भूकही लागली, मला ताणही लागली, काय टेन्शन घेता म्हणे. आपल्याबरोबर शिदुरी असतेच म्हणे, एक्स्ट्राची असते. लगेच त्यांनी ताण पाणी पाजलं, जेवण दिलं, राजा तृप्त झाला. म्हणजे आता काही जाण्याचं सुद्धा टेन्शन घेऊ नका, हा माझे दररोजचे रस्ते. तसे आपले दररोजचे रस्ते झाले, अनंत जन्म अनंत सृष्टी हॅबिट आहे आपली, आपल्याला टेन्शनच नाही. देवाने बोध द्यायचा, बोध दिल्यानंतर आपण अभ्यास करायचा. भाईदेव मुनी सांगताय, आपण ऐकतोय, मंदिर तेच, शहर तेच, हे अनेक वेळा झालं आहे आपलं. तेच सांगणं, तेच ऐकणं, परिणाम मात्र काहीच नाही. आणि अनुसरतो पण आपण, परत प्रमादी होतो. ही खानदानी हॅबिट झाली आपली, आपल्याला टेन्शनच नाही आणि ती सवय पण झालेली. आपण म्हणतो अजिबात नाही, आपल्या हातचा मैल आहे म्हणतो, परत पुढच्या वेळेस तेच, परत पुढच्या वेळेस तेच, असं अनेक वेळा झालेलं आहे. आता यातून सुटायचं असेल तर मात्र एकदा निग्रह करावाच लागेल, एकदा त्या परीक्षा व्यवस्थित पास व्हावीच लागेल. त्या राजाला बरं वाटलं, काय हरकत नाही, पण राजा खुश झाला, त्याची अडचण दूर झाली. त्याला ताण लागली, पाणी भेटलं, भूक लागली, जेवण भेटलं, रस्ता सापडत नव्हता, रस्ता पण सापडला. त्या जो आहे लाकूड तोड्या, त्यांनी बरोबर त्याला विशिष्ट रस्त्याने घेऊन त्याच्या राजदरबारात पोचवलं. राजा खुश झाला. राजा म्हणतो मी प्रसन्न झालो, तुला एक जंगलच देऊन टाकतो म्हटले. एवढं मोठं जंगल त्यांनी देऊन टाकलं. तो खुश झाला. तो घरी आला, म्हणतो वा टेन्शनच नाही, आता कुठं खूप लांब जायचं जंगलात गरज नाही, चोरून मारून कोणाच्या तरी लाकडं तोडायची गरज नाही, कोणी धरतं का काय, फॉरेस्टवाले पकडता का काय, याचं टेन्शन नाही. आता हक्काचं जंगल झालं. म्हणजे ज्याची विचार जशी आहे ना, तो तसाच विचार करतो. ते एक नेपाळी साथी असतात बघा, त्याला एक भूत प्रसन्न होतं ते नेपाळी साथीला. त्याने आका काय पाहिजे सांगा, मी प्रसन्न झालो. काही नाही, एक बंगला पाहिजे म्हणे. दिला बंगला. म्हणे आता काय पाहिजे म्हणे, एक मालकीन पाहिजे, साप म्हणायसाठी साहेब पाहिजे म्हणे. बंगला त्याचा आहे, त्याला ती सवय आहे, त्याची ती लेवल तेवढीच आहे, त्याची विचारधारा तेवढीच आहे ना. त्याला त्यांनी बंगला दिला आहे त्याच्या राहण्यासाठी. तो म्हणतो मालक मालकीन कुठे त्या बंगल्यात, जर नसेल तर माझ्या साथीपणाला काय अर्थ राहील. आपली प्रवृत्ती तशीच झालेली आहे, आपल्याला ती सवय झालेली आहे. त्यांनी तसा विचारच केला नाही. त्यांनी सुरुवात केली सकाळी, तोच ठाक्या. म्हणजे राजा प्रसन्न होऊन काय उपयोग झाला का? राजा भेटून काय उपयोग झाला का? फक्त हक्काचं जंगल भेटलं. तसं आपल्याला हक्काचा मग मालक भेटला.
अडचण आहे विडा ठेवा मागा, अडचण आहे विडा ठेवा मागा, हक्काचा देव. खूप जास्त अडचण आहे मग थोडं स्थानावर जा, त्याच्यापेक्षा जास्त अडचण आहे मग त्या स्थानावरती 5 साधूंना पारायणाला बसा, त्याच्यापेक्षा जास्त अडचण आहे मग पंचावतार उपार करा, त्याच्यापेक्षा जास्त अडचण आहे. अशा अडचणीनुसार आपल्या क्रिया बदलत गेल्या. मात्र तेच राहिलो, आपली बुद्धी तशीच आहे, तेवढीच आहे. जीव स्वाभिमानी आहे, अपेक्षा व्यतिरिक्त काहीच करत नाही. निरपेक्षतेने आपण कधी विचारच नाही केला आणि त्याच्यामुळं आपल्याला देव भेटलाच नाही. त्यांनी विचार केलाच नाही, आपल्याला भेटलंय काय त्याचा लक्षातही घेतलं नाही, त्यांनी जाणूनही घेतलं नाही, अभ्यासही केला नाही. म्हणून त्यांनी सकाळी उठला आणि ठाक्याला लावून गेला. 1 झाड 2 झाड जेवढी गरज आहे त्याच्यानुसार तोडायचे, आणायचे, जाळायचे, कोळसा करायचा आणि विकायचा. सोपं काम झालं. आता कोणतंही जंगल असो, कोणतीही गोष्ट असो, कधी ना कधी संपणारच आहे. ती काय कायमस्वरूपी टिकणार आहे का? ते जंगल सारं संपलं, त्याचं 2, 4, 5 एकरचं असेल, एकच झाड राहिलं. आता त्याला परत टेन्शन आलं, आता उद्या काय, उद्या काय. हे एक झाडून लाकूड आहे, एक झाड आहे, ते तोडलं तर परत पाठीमागचं त्याला आठवलं. आता कष्टाची सवय पण नाही राहिली. पूर्वी त्याची हॅबिट होती आतमध्ये जंगलात जायचं, 5-5, 10-10 किलोमीटर लाकूड घेऊन यायचा. आता घराजवळच, गावाजवळच जंगल म्हटल्यानंतर चालण्याची हॅबिट संपली, कष्टाची हॅबिट संपली. आता त्याला टेन्शन येऊन गेलं का आता 10 किलोमीटर चालणं होईल का, आणि परत ते झाडं तोडणं होईल का, परत आणणं होईल का, करायचं काय, टेन्शन येऊन गेलं. पण आशा आहे, जीव आशावादी आहे. तो विचार करतो परत राजाकडे जाऊ, काय सांगावं, परत एखाद्या वेळेस आपल्याला अजून एखादं जंगल देईल, आहे की नाही. तो सकाळी उठतो, फ्रेश होतो आणि जातो राजदरबारात. त्या राजदरबारात गेल्यानंतर म्हणे राजाला भेटायचं आहे. का म्हणे भेटायचं, तुम्ही निरोप तर द्या. राजा म्हणे कोण आहे, येऊ द्या. जनरल लोकांना भेटण्याची एक विशिष्ट वेळ असते, आहे की नाही. आपण कुठं कलेक्टरला भेटायला गेलो, आमदाराला भेटायला गेलो, वेळ असते. ते गेल्यानंतर म्हणे राजासाहेब नमस्कार, मला ओळखलं का. आता राजाकडं हजारो लोक दररोज येणार आहे, राजा कशाला ओळखणार. म्हणे कोण तुम्ही. म्हणे अहो नाही का असं असं झालं होतं, तुम्ही जंगलात शिकारीला आले होते, चुकले होते, मग तुम्हाला ताण लागली होती, भूक लागली होती, मग मी तुम्हाला ते दिलं, तुम्ही प्रसन्न होऊन मला जंगल दिलं. अरे हा तूच आहे का म्हणे तो. बरं काय विशेष म्हणे, काय मस्त चाललं आहे ना. म्हणे मस्त चालू होतं आत्तापर्यंत, आता उद्यापासून काही खरं नाही म्हणे, उद्यापासून काही खरं नाही. का बरं. म्हणजे सारं जंगल संपलं म्हणे, एकच लाकूड राहिलं. काय केलं म्हणे तू जंगल. म्हणे मी सोपं काम, माझं कामच ते होतं, तोडलं, जाळलं, कोळसा केला, विकला. राजाने डोक्यावर हात मारून घेतला. अरे बाबा म्हणे ते जंगल काही साधारण झाडांचं नव्हतं, ते चंदनाचे झाडं होते. एक एक झाड कितीतरी किमतीवान होतं. साऱ्या झाडांना तू जाळून कोळसा करून टाकला. तसं चंदनरूपी जीवन आपल्याला परमेश्वराने दिलं आहे, बोधरूपी जीवन आपल्याला परमेश्वराने दिलं आहे ना, आपण जाळून त्याचा कोळसा करतो आहे. आता कोळसा करायचा का ते मार्केटमध्ये नेऊन योग्य पद्धतीनं त्याचं भाव काढून परमेश्वराला प्राप्त करायचं, ही मात्र सर्वस्वी जबाबदारी, स्वतंत्रता आपली आहे. देवाने तर देऊन टाकलेलं आहे, परंतु अधिकार, योग्यता, कॅपॅसिटी, विचार करण्याची पद्धत हे असलं पाहिजे ना, हे समजलं पाहिजे, कळालं पाहिजे. प्रत्येकामध्ये ती असते, फक्त थोडीशी लेंथ वापरली पाहिजे, निरपेक्षता निर्माण झाली पाहिजे. निरपेक्षता निर्माण होत नाही आपल्यामध्ये, मेन प्रॉब्लेम तो आहे. कारण आपण निरपेक्ष नाहीच, आपण सापेक्ष आहे, आपण स्वाभिमानी आहे. त्याच्या उलटं वागावं लागेल, आपलं स्ट्रक्चर त्याच्या उलटं करावं लागेल, ऊर्ध्व करावं लागेल. अधमती, अधगती, अधरती, मतित्रय आहे. स्वाभिमानी आहे म्हणजे मग तसंच राहायचं का. त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी वागावं लागेल, त्याच्या व्यतिरिक्त व्हावं लागेल की नाही. पण परमेश्वराने जे सांगितले, कशासाठी सांगितले आपल्या लक्षात येत. हे आहे तुझ्यात प्रॉब्लेम, ही अडचण आहे, ही कमतरता आहे, त्यातून बाहेर पड. म्हणजे याचं उलटं हो, उलटं म्हणजे ऊर्ध्व म्हणजे निरपेक्षता. हा देवतेच्या धर्मातून बाहेर पड. आपण होतो परमेश्वराचं भक्ती आपण करतो, पण परमेश्वराची खरंच आपण भक्ती करतोय का. नाही करत आहे. परमेश्वराची भक्ती करत असताना आपली परमेश्वराचं तत्त्व काय, निरपेक्षता, अहेतुकता. ती जर आपल्या हृदयात नसेल, आपल्या विचारात नसेल, आपल्या आचारात नसेल, आपल्या भक्तीत नसेल, तर आपण देवतेचीच भक्ती करतो आहे. आपण दृष्टपर म्हणजे देवतेचीच भक्ती, सापेक्ष म्हणजे देवतेची भक्ती, स्वार्थ आहे देवतेची भक्ती, विडे वाहतोय देवतेची भक्ती, अपेक्षा करतोय याच्यासाठी ते, त्याच्यासाठी ते, त्याच्यासाठी ते. आपण सांगतो ना, काल तुम्हाला सांगितलं, आपण काहीच रिस्क घेत नाही विड्याच्या बाबतीत, अजिबात नाही. 3 गोष्टी मागायच्या तर 3 विडे, एका विड्यातून 3 गोष्टी नाही मागायच्या. बेईमानी करायची पण व्यवस्थित करायची. ते म्हणतात ना, बेईमानी में भी एक
इमानदारी होती. एका आजीला विचारलं 3 विडे कशासाठी आणले? 3 गोष्टी मागायच्या म्हणे बाबा देवाकडून. म्हणलं एकाच विड्यात नाही आता काय देव कन्फ्यूज होईल, कोणती गोष्ट देऊ? तिन्हीच्या ऐवजी एकच गोष्ट दिली तर मग 2 गोष्टी राहिल्या ना. सेपरेट मागणी करायची, जेणेकरून देवाला कन्फ्यूज होणार नाही. क्लिअरिफिकेशन भेटल आणि देव सँक्शन करून टाकेल. 3 विडे आले, आता देवात लागेल. जे आपण देवाला काय देतो आहे, देवाकडून काय मागवतो आहे आणि देव कशासाठी काय देण्यासाठी बसलेले हे आपल्याला माहीत नाही. ही निरपेक्षता आपली असली पाहिजे आणि प्रत्येकामध्ये तो अधिकार आहे, ती योग्यता आहे. जीव स्वाभिमानी आहे आणि अनादि अविद्या जी आहे ही अनंतद्वारे म्हणते, अनंत दरवाजे त्याचे. जीव जे अगणिक दोष आचरतो याचमुळे त्याचे शब्दात वर्णन करणं मात्र अशक्य म्हटलं. अगणिक दोष आहे, अगणिक शब्द वापरलेला आहे. 62 दोष तर आपण ऐकले आत्तापर्यंत आणि तेही तुम्हाला मी सांगितलं की एका मिनिटाला आपल्या बुद्धीमध्ये 62 विचार येतात, विचार जातात. त्यातले 99.99% निगेटिव्ह असतात, म्हणून ते दोष असतात. कारण जीवाचं स्ट्रक्चरच ते आहे. ते 62 दोषाशी आपण निगडीत आहोत. या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. कारण आचार्यांच्या मनातसुद्धा देवाविषयी स्वतः संशय होता. तो संशय देवाने फेडला, म्हणून फिटला. आपल्यामध्ये हे दोष आहे, आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाही त्या दोषातून बाहेर पडण्याचं. फक्त देवाला अपेक्षा काय आहे का त्या दोषातून बाहेर पडण्यासाठी यांनी प्रयत्न तरी केला पाहिजे. मग मी सहाय्य करील, मी याला काढील. देवालासुद्धा यातून काढायचं का? देव का सांगताय? असं का ठरवायचं? कोणतं प्रमाण घ्यायचं? या अयोग्य जीवाला मीच योग्य कराल. परमेश्वराने शब्द दिलेला आहे, तो आशावाद दाखवलेला आहे. अयोग्य आहे तुम्ही, दोष आहे, अनंत दोषाचा आळा आहे, पण यातून मीच काढणार आहे. कारण देवाला माहिती आहे की यांच्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाही आणि आपल्याला ती जाणीव करून घ्यायची का माझ्यामध्ये तेवढी सामर्थ्य नाही. मग आपल्याला करायचं काय? फक्त प्रार्थना, फक्त आर्तता, फक्त तळमळ. त्या तळमळीतून, त्या आर्ततेतून, त्या दुःखातून आपल्याला फक्त प्रयत्न करायचा आहे. हाव धरायची आहे, इच्छा ठेवायची, वासना करायची आहे आणि त्यावरती चालण्याचा प्रयत्न करायचा आहे. सोपं आहे की अवघड? त्याला काही पैसे लागतात, त्याला काही खूप एनर्जी लागते? काही लागत नाही. त्याच्यासाठी मात्र परमेश्वर कळाला पाहिजे. परमेश्वर ही वस्तू समजली, कळाली का अत्यंत सोपं होऊन जातं. प्रत्येक गोष्ट समजून जातं, प्रत्येक गोष्ट सोपी होऊन जाते. आपण काय करतो? प्रत्येक गोष्ट करतो, परंतु न समजता करतो. आणि न समजता केल्यामुळे छोटीशी गोष्ट बी अवघड होऊन जाते, अडचणीची होऊन जाते. ज्याच्यासाठी आपण करतो ते आपल्याला भेटत नाही. पण सोपा धर्म परमेश्वराने सांगितला तो आपण अवघड करून टाकलेला. तळमळीचा धर्म आपण, प्रार्थनेचा धर्म, दुःखाचा धर्म, परमेश्वराच्या प्रार्थनेतून आपल्याला जे पाहिजे ते मिळवण्याचा धर्म, हाव धरण्याचा धर्म, प्रयत्न करण्याचा धर्म, तो आपण विसरून गेलेलो आहे. आपण विधीत घालवलं त्याला. हे केलं तर ते होईल, ते केलं तर ते होईल, ते केलं तर ते होईल. हे आपण आपल्याच मनाने करून टाकलेले. अप्रमाण, याला काही प्रमाण नाही. आणि अविधीचा व्याख्या काय सांगितले की ज्यांनी आपल्याला त्रास होईल, ज्यांनी दुसऱ्याला त्रास होईल आणि अशा क्रियेनी परमेश्वराला खंत येईल, अशा क्रियेने उदासीनता येईल, ती क्रिया म्हणजे अविधी. आपण करतोय का? देवाने काय देण्यासाठी आपल्याला सारं दिलं आहे आणि आपण ते न घेता, ते न मागता दुसरं देवाकडं मागत असेल तर देवाला खंत येईल, उदासीनता येईल का प्रसन्नता येईल? सोपं आणि सरळ. आणि म्हणून या ज्या गोष्टी आहे अविद्येच्या अनुषंगाने, अविद्याद्वार पांतिशी असे म्हटले. आपल्या पंक्तीलाच अविद्या आपल्या जवळच आहे, कारण ती अनादीची. अविचार हे आपल्या जवळच आहे, आपण त्याच्यापासून दूर होऊ शकत नाही, जाऊ शकत नाही. म्हणून परमेश्वरसुद्धा सांगतात, इथेच्या तुमची जे दोष बाहेरी घालीची ती तरी पोरे पोटी सुरी सो सो मारा. तुम्ही इतके दोषी आहात, इतके तुमच्यामध्ये दोष आहे. जर आम्ही तुम्हाला तुमचे दोष सांगितले तर तुम्हीच तुमच्या पोटात सुरी खुपसून मरून घ्याल म्हटले. एवढे दोष आहे. पण मान्य करायला तयार आहे का आपण? आपण किती काय म्हणावं आता, निडर झालो म्हणावं का लापट झालो म्हणावं? निडरता वेगळी, लापटता वेगळी आहे की नाही? आपल्याला सारं कळतं आहे, समजतं, पण आपण त्यातून बाहेर पडण्याची इच्छा ठेवत नाही. म्हणून परमेश्वर स्वतः सांगतात की कोणाविषयी अनुकंपा न उपजवू. आपल्याला दया येते, आपल्यामध्ये ती नसते, पण तरी. आणि म्हणून परमेश्वर दयामाया कृपा करून आहे, परंतु आपलं दुःखसुद्धा परमेश्वराला बघवत नाही. म्हणून परमेश्वर बोध पण देतात, तुम्ही प्रयत्न केला तर सहाय्य पण करतात, परंतु ओथंबा डाव दे की ते फक्त बघत राहतात. साक्षीपणाची जी व्याख्या परमेश्वराने सांगितली तुम्ही ऐका, समजून घ्या. साक्षी बोली जे हात न लावता, टच न करता, स्पर्श न करता तुमच्या निर्णयामध्ये
कोणत्याही प्रकारचा इंटरफेअर न करता पाहत राहणे म्हणजे साक्षी. परमेश्वर साक्षी आहे, बघत राहतात. परमेश्वर रेफरी आहे. आपण डाव खेळत राहतो आणि त्या डावातून आपण जिंकायचं असतं, परंतु ते आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून परमेश्वर स्पष्ट सांगतात, अनुकंपा न उपजे. देवनिरूपण करत असताना बाईसा समोर बसलेले आहे, सारे भक्त लोक बसलेले आहे आणि त्याच वेळेस नेमका बाहेर एक बैल जो आहे, चारी पाय त्याचे करकचून बांधले गेलेले. देव त्याकडं बघत पण नाही, पाहत पण नाही. तर त्या बाईसा प्रेमी भक्त त्यांना मात्र दया येते, अनुकंपा उपजलेली आहे का हा प्राणी आहे, किती त्याला दुःख होत असेल. एवढे पाय त्याचे जखडून बांधले, त्यातून रक्त निघतं, किती त्याला दुःख होत असेल, किती त्याला त्रास होत असेल. देवानी कृपा करावी, दया करावी आणि यातून सुटका करावी अशी बाईसांना वाटतंय. बाईसा म्हणतात, पण बाईसाकडे देव काय म्हणतात, बाई निरूपणाकडे लक्ष द्या, बघू नका, आमच्याकडं पहा, एकाग्र व्हा, टेन्शन घेऊ नका. ते टेन्शन त्यांनी घेतलेलं आहे म्हणून ते टेन्शन त्याला भेटलेलं आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. पण बाईसा कुठं थांबताय का? बाईसा विनंती करायला लागल्या. मग देव सांगता, अनुकंपा न उपजे, कारण आम्हाला माहिती आहे म्हणे, माळेकराच्या दृष्टांतातून परमेश्वर समजून सांगतात. त्या तो माळेकरचा दृष्टांत आपण बघितला. तो माळेकरी जो आहे तो माळ्यावर बसतो, त्याला ते समोर ते जे रस्ता असतो, त्या रस्त्यावरती एक दरोडेखोर असतो. सारे लोक येतात, तो कोणालाच सोडत नाही. लोकांना मारतो, बायांना मारतो, साधूंना मारतो, पैशासाठी चोऱ्या करत राहतो. खून, दरोडे, त्यांनी किती पापं केले त्या माळेकऱ्याला माहीत राहतं. त्याच्या सर्व कंप्लेंटी त्या राजाकडे गेल्यानंतर राजा ट्रॅप लावतो आणि त्याला पकडतो. पकडल्यानंतर त्याचा गुन्हा सिद्ध होतो आणि गुन्हा सिद्ध झाल्यानंतर राजा त्याला शिक्षा देतो. साऱ्या गावात त्याची धिंड काढा आणि फटके द्या. साऱ्या लोकांना अनुकंपा उपजते, का रे किती चांगला आहे, गोरा गोमटा आहे, राजाचा पूत आहे, तसा काही काय सांगावं, केलं आहे का नाही यांनी गुन्हा, एवढा मोठी गुन्हा, ही एवढी मोठी शिक्षा याला नाही केली पाहिजे. परंतु तो माळेकरी काय येतो, कांबळ्याची बुंती घालून येतो, म्हणजे झाकून येतो. म्हणजे तिथं येतो तो म्हणतो, अरे याचे पापं मी पाहिलेले, याचे पापं मला माहीत आहे, ही शिक्षा कमी झाली, राई एवढे याचे तुकडे करावे, साऱ्या गावात फिरवावे, फेकावे म्हणे, तरी ती कमी होऊन जाईल. तसं परमेश्वराला आपले सारे उपद्व्याप माहिती, विकीला पण माहिती. पोलीस म्हणून एखाद्याला आपण म्हणतो का सोडून द्या, पण हे म्हणतात तुम्हाला माहित नाही. काय म्हणतात त्याचा? पोलिसाकडे गेल्यानंतर आहे ना, त्याचे संबंधी आहे, नातेवाईक, मित्र नाही हो, तसं चांगलं आहे तो, काही नाही केलं त्यांनी. पोलीस म्हणतात वेट अँड वॉच, काय काय केलं आहे ते आता सारी जंत्री याची आम्ही काढलेली म्हणून याला पकडलेले, आता याला सोडता येणार नाही. मग याला कोर्टातच न्यावं लागेल. मग कस्टडी भेटते, पोलीस कस्टडी, PC है ना, ती 14 दिवसाची असते. मग 2 दिवस 4 दिवस, मग तो कबुली देतो. कबुली दिल्यानंतर मग त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी भेटते. मग त्याला विशिष्ट ठिकाणी तुरुंगात नेलं जातं, तिथं खाणं पिणं त्याला सारं भेटतं. परंतु तो त्याचं चिंतन करतो. मग त्या कोर्टाला माहीत असतं सारे साक्षी पुरावे आल्यानंतर, आणि मग तो बरोबर त्याला तो गुन्हा आहे त्याचं बरोबर शिक्षा देते. तसं अनुकंपा न उपजू द्यावी. देवाला अनुकंपा म्हणजे दयाळू माळू कृपाळू परमेश्वर आहे, परंतु अनुकंपा उपजू देत नाही, कारण त्या परमेश्वराला सारे उपद्व्याप आपले माहिती, सर्व उपद्व्याप माहीत असून ह्या माळेकराच्या दृष्टांतातून परमेश्वर म्हणजे माळेकरी आहे ते त्यांना सर्व माहीत आहे. हे कमी झाले म्हटले, आणि आपले गुन्हे आपल्याला माहीत नाही. हे आपल्या साऱ्या दोषातून निर्माण झालेले जे गुन्हे ते आपल्याला माहीत नाही. आचार्यांना देवाने घडवलं, ते भाग्याचे होते. म्हणून आपणही देवाकडे प्रार्थना करावी का माझ्यातून हे मी निघू शकत नाही, काढू शकत नाही, हा दोष आहे, पण तो कबूल तर करा. पहिले कबूल करावा लागेल, नंतर प्रार्थना करता येईल ना. कबूलच होत नाही, प्रार्थना करता कशी येणार? माझ्याकडं हा दोष आहे, माझ्याकडे ही अडचण आहे, माझ्याकडं हा प्रॉब्लेम आहे देवा, हा प्रॉब्लेम मी तुम्हाला कबूल करतो आणि त्यातून आता तुम्हीच मला बाहेर काढू शकता. मी एवढं सामर्थ्य नाही, माझी एवढी ताकद नाही का मी त्यातून बाहेर पडेल. तर परमेश्वर सहाय्य करतील. प्रयत्न करावं तर आपल्याला लागेल, पण प्रत्येकाकडे ही कॅपॅसिटी असते असं काही नाही. फक्त आपण काय झालं, गुळगुळीत झालेलं. तो गुंडा आहे ना, पाण्यातला गुंडा, तसे झालेलो आहे आपण. सब धर्मात आहोत, सत्संग ऐकतो, वाचन करतो, चिंतन करतो, सारं करतो, परंतु आतून आपण कोरडे झालेलो आहे. पाण्यातला गुंडा जायचा. एक असंच व्यापारी असतो आणि तो व्यापारी व्यापार करत असतो. दररोज त्याचं दुकान असतं, त्या दुकानावर बसणे, काम करणे, परंतु काहीतरी
संसाराबरोबर परमार्थ केला पाहिजे ही अभिलाषा प्रत्येकाकडे असते. आणि तो संसारातून परमार्थ करण्याचा उद्देशही संसार नीटनेटका करावा, त्यातले फळं आपल्याला प्राप्त व्हावे. तो परमार्थ करण्याचा उद्देश तर परमार्थ नसतो, तर परमार्थ करण्याच्या पाठीमागचा उद्देशही संसारच असतो, प्रपंचच असतो. आपलंही तसंच असेल तर आपण चुकीच्या रस्त्यावर, आपण चुकीच्या मार्गावर हे लक्षात घ्या, चुकीच्या विचारावर आहे. तो व्यापारी दररोज मग संसारात परमार्थ करावा म्हणून आपल्या गावामध्ये एक साधू आहे, ते दररोज निरूपण करतात, सत्संग घेतात. तेवढ्या टायमिंगला तो काय करायचा, मुलाला दुकानावर बसवायचा, मी सत्संगाला जाऊन येतो. दररोज तो सत्संगाला जाऊन यायचा, दररोजचा त्याचं नेहमीचं असेल. 4 ते 5 सत्संग असतो. बरोबर आपण 4लाच घरातून निघावं म्हणजे जायचं, सर्व तयारी राहते. बाबा बोलायला सुरुवात होते आणि लगेच ऐकतच आपल्याला ऐकायला सुरुवात करता येते, भेटता येते. अगोदर गेलं म्हणजे तयारी करावं लागते, हे करावं लागतं, ते करावं लागतं, वाट पाहावं लागते. अजिबात नाही, वेळेत जायचं. आपण एकदम डिसिप्लिन माणसं आहे. वेळेत निघालं, वेळेत पोचलो, वेळेत घेतलं, वेळेत निघालो, वेळेत सारं, एकदम अप टू डेट, मिलिटरी. तसंच तो करायचा. बरोबर वेळेत निघायचा, सत्संगाला जायचा, सत्संग संपला का परत यायचा, मुलाला सांगायचं जाय तू आता अभ्यास कर. हे त्याचं दररोजचं संस्कार होते. एकदा काय झालं, तो जातो सत्संगाला आणि अचानक एक मोठे व्यापारी त्याच्याकडे येतात. ते म्हणतात तुझे वडील कुठे आहे? म्हणे ते सत्संगाला गेलेले, आम्हाला काही वेळ नाही, तुम्हाला पैसे द्यायला आलेलो आहे, पण तुझ्याकडे देता येणार नाही, तसा तू जबाबदार नाही, तुला मी ओळखत नाही, तू तुझ्या वडिलांना घेऊन ये, अन्यथा मग आम्हाला पुढं जावं लागेल, पैसे देता येणार नाही. त्याला वाटतं याच्यासाठी आपलं सारा उपद्याप आपले वडील करतात आणि हा पैसे न देतात निघून गेला तर वडील आपल्याला मारतील, आपल्याला बोलतील. आणि मग तो काय सांगतो की ठीक आहे मी लगेच वडिलांना घेऊन येतो. तो तिथून निघतो आणि त्या मंदिराकडे जायला निघतो. त्याला माहीत असतं वडील कोणत्या मंदिरात जातात सत्संगाला, असं माहीत असल्यामुळे त्या रस्त्याने तो जात असतो. बाबांनी मग आता स्पीकर लावलेला असतो, बाबा तत्त्वज्ञान सांगत असतात, सर्व गावातले लोक आलेले असतात, बसलेले असतात, ऐकत असतात. आता या स्पीकरचा आवाज इथंच आहे, बाहेर पण आहे. तो मुलगा जो आहे ना मंदिराकडे जात असताना त्याच्या कानावरती पडतं, संसार अस्थिर आहे, दुःखमूळ आहे, पापमूळ आहे, असं आहे, तसं आहे, बाबा सांगत राहतात. त्याच्या मनावरती परिणाम होत जातो. एक एक शब्द ऐकत त्याच्या मनावरती परिणाम होतो आणि इतका परिणाम होतो का तो मंदिरात येत नाही आणि घरी जात नाही. तो तसाच जंगलात जातो सत्याच्या ओढीने. सत्य काय आहे, जर असं असेल तर मग मी इथं कशासाठी थांबलं, का थांबायचं? त्याचा परिणाम होतो. तो जंगलात जातो. जंगलात गेल्यानंतर तो खूप मोठी साधना करतो. सत्याची ओढ असल्यामुळं त्याला देव प्रसन्न होतात. जसे पूजनीय भांडारेकरांना प्रसन्न झाले देव, गेले ना स्वतः, सत्याची ओढ होती, तसे देव पण त्याच्याकडे आले, प्रसन्न झाले. म्हणे बाळा काय मागायचं माग, मी प्रसन्न झालो तुझी साधना बघून, तुझा त्याग बघून. ते म्हणे काही मागायचं नाही, म्हणे मला देवच पाहिजे होता, तू भेटला, अजून काय पाहिजे, पण तरी तू म्हणतोय तरी अभिलाषा आहे म्हणे माझी, ती पूर्ण करून घेतो. म्हणे काय, मला गावात जायचं आहे, म्हणे त्या मंदिरात जायचं आहे, ते बाबा जे तत्त्वज्ञान सांगतात त्या बाबामध्ये काय परिणाम झाला आहे मला पाहायचं. जे ऐकतात ना म्हणे दररोज त्यांच्यामध्ये काय परिणाम झाला हे मला पाहायचं. माझ्या कानावर 2च शब्द पडले तर एवढा मोठा परिणाम होऊन मला देव भेटला. ते बाबा तेच तत्त्वज्ञान सांगताय, जे गावातले ऐकताय, वर्षांनी वर्ष ऐकतायत, ते किती मोठे झाले हे मला बघायचं आहे. त्याला एक अभिलाषा झाली, उत्सुकताची किस्सा निर्माण झाली. देवाला हसू आलं, परंतु देवाला तर माहीत होतं. देवाला हसू आलं, बाबा बाळा काही उपयोग नाही, परिणाम शून्य, पण तू म्हणतोच येतं, जाऊन ये एकदा, काय हरकत नाही. तो जेव्हा घरी येतो, गावात येतो, तेच बाबा तेच सांगताय, तेच लोक तेच ऐकताय, परिणाम मात्र शून्य आहे. म्हणून आपण काय म्हणतो, अधिकारच नाही, जोडच नाही. म्हणून आपण काय नेमकं आहोत, आपण नेमकं काय झालो आहोत, कोडगे झालो आहोत का दगडं झालो आहोत, काय झालो आहोत. म्हणून परिणाम जर निर्माण करायचा असेल तर हे आपल्याला ऐकावं लागेल, समजून घ्यावं लागेल आणि यातून बाहेर पडावं लागेल. अन्यथा ते तत्त्वज्ञान तर अनंत जन्मात अनंत सृष्टीत आपण ऐकलं, अनंत सृष्टीत परमेश्वरांनी बोध दिलेला आहे आणि आपली हॅबिट झालेली त्याच्यावरती, खानदानी हॅबिट आहे आपली, टेन्शनच नाही. त्याच्यामुळं दुःखातून जर बाहेर पडायचं असेल, परमेश्वर प्राप्ती पाहिजे असेल, आनंद घ्यायचा असेल तर यातून बाहेर पडावं लागेल आणि एकदाच बाहेर पडावं लागेल, वारंवार नाही. एकदा पास, इथं आमदार झालं तर 5 वर्षासाठीच राहतो, पण इथं पास झाले तर कायमस्वरूपी आनंद दुमदुंबी,
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत